भांडूप रेल्वे स्थानक परिसर मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक. मात्र फेरीवाल्यांचे अतिक्रमण, बेस्ट चौकीची जागा, वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी यामुळे हा परिसर अनेक वर्षांपासून चर्चेत होता. या समस्येची गंभीरता 29 डिसेंबर 2025 रोजी अधोरेखित झाली, जेव्हा परिसरातील गर्दी आणि अव्यवस्थेमुळे झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत 4 जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. याच पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील यांनी या प्रश्नाची तात्काळ दखल घेत परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे प्रयत्न सुरू केले. भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि नागरिकांना सुरक्षित व मोकळी जागा उपलब्ध व्हावी यासाठी रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रमेशभाई कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन देखील करण्यात आले. भांडूप पोलीस चौकी आणि बेस्टबस चौकी येथून अन्यत्र स्थलांतरित करण्यात यावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. या सर्व पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून 4 जून रोजी भांडूप रेल्वे स्थानक परिसरात नव्या बेस्ट बस चौकीच्या पुनर्बांधणीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. खासदार संजय पाटील यांच्या खासदार निधीतून साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचं आंदोलन असतं, त्या आंदोलनाला यश आलंच पाहिजे ही भूमिका आमची असते, कारण शिवसेना प्रमुखांचे विचार आहेत. हात जोडून मागत चला, हात जोडून मागून मागून नाही मिळालं तर हात वर करून घेण्याची ताकद ही आपल्यामध्ये आहे. हात वर करून घेणं म्हणजे आंदोलन करणं. आंदोलनाला आम्ही समज देतो, अधिकाऱ्यांना या ठिकाणी आणून दाखवतो आणि नाईलाजाने आंदोलन घ्यावं लागतं. ज्यावेळेला पाठपुरा करून पण एखादी समस्या सुटत नाही त्यावेळेला मात्र आंदोलनाला घ्यावं लागतं. आज बघा, महागाई वाढलेली आहे, आम्ही या ठिकाणी तेही देखील आंदोलन घेतोय. याचे दर वाढलेले आहेत, म्हणजे प्रत्येक दर वाढलेला आहे. कोणत्या म्हणजे पेट्रोलचा दर वाढलेला आहे, महागाईचा भडका उडालेला आहे आणि बंधनं घालतायत, फिरू नका, जाऊ नका कुठे. असे दिवस भारताला का आले, या देशाला का आले आणि ते कोणी आणले हे दाखवण्यासाठी आमचा निषेध मोर्चा देखील या ठिकाणी आहे. सर, आज भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे. साधारणतः भांडूपकरांना आणि बेस्टबस चौकी आपल्याला कधी याचा लाभ घेता येईल? या ठिकाणी सन्माननीय खासदार संजयभाऊ पाटील यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीला आज यशस्वीरित्या 2 वर्ष पार पडलेली आहेत. आपल्याला सांगू इच्छितो, तातडीचं काय कोणतं काम करायचं असेल ना तर संजय भाऊ अतिशय पद्धतशीरपणे चांगल्या पद्धतीने करतात. मग त्यासाठी त्यांना काय कशाची गरज लागत नाही. त्याने एकदा मनात आणलं ही गोष्ट करायची तर ते करून दाखवतात. हे चित्र गेले अनेक वर्षापासून आम्ही भांडूपकर बघतो. त्याच पद्धतीनं ज्यावेळेला आंदोलन झालं, पाठपुरावा केला, या ठिकाणी चौकीचं काम झालेलं आहे. उद्या आज या 4 दिवसामध्ये या चौकीला कामाला सुरुवात होईल आणि लवकरच ही चौकी लोकांच्या या ठिकाणी सहकार्याने त्या ठिकाणी दिली जाईल. मी आपल्याला सांगू इच्छितोय की आणखी जे 4 मृत मंडळी होती त्यांना पैसे मिळाले पाहिजे. पैसे मिळणं म्हणजे काही नाही, सरकारच्या योजनेतून ते अपघात झाल्यानंतर दिले जातात. पण त्याचा पाठपुरावा सन्मान्य खासदार संजयभाऊ पाटील असतील, आमचे नगरसेवक असतील आणि त्याचा पाठपुरावा केला आणि त्यांच्या अकाउंटला ते जमा झाले. आपण बघत आहात आता या भांडूप सारख्या ठिकाणी या बसेस जात आहेत, छोटे अरुंद रस्ते आहेत आणि त्याच्यामध्ये जे टेम्पोररी ड्रायव्हर आले, 2 ॲक्सिडेंट ते भांडूप स्टेशनलाच झाले. त्याच्यामुळे तशा पद्धतीचं बेस्टकडे आता हे राहिलेलं नाही. तर आम्ही महानगरपालिकेला आम्ही निवेदन केलंय, बाबा ही सर्वसामान्य लोकांची लाईफलाईन आहे बेस्ट म्हणजे. कारण आज भांडूप सारख्या ठिकाणी टोटल स्लम आहे आणि हे लोक बसवर सकाळी कामावर जातात, रात्री यायचं म्हटल्यावर बसची आतुरतेने वाट बघतात. आत्ताच हा जो मोकळा श्वास खासदारांच्या माध्यमातून भांडूप स्टेशनला आम्ही दिलेला आहे, तो कशासाठी दिलाय की हे ट्रॅफिक जे चाललंय त्याच्यातून कुठेतरी लोकांची सुटका व्हावी. सर्वात प्रथम डिसेंबरमध्ये जे इथे अपघात भांडूप स्टेशनला एवढा मोठा अपघात झाला तर ते 4 जण जे मृत्युमुखी पडले त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आधीपासूनच पाठपुरावा करत होतो, कारण आपल्याला माहिती आहे की BST चौकी आणि जे पोलीस चौकी ह्याच्यामुळे किती अडचण येत होती ट्रॅफिकमुळे बसला टर्न घेताना. आणि त्यात हे असं एक घटना घडली. त्यासाठी खासदार संजय विना पाटील साहेबांनी हे प्रायोरिटीवर घेतलं की आधी ही चौकी हटली पाहिजे, जेणेकरून बस फिरताना काही त्रास येऊ नये आणि त्यात असे काही दुर्घटना परत घडू नये. सर्वात प्रथम आपण जे फेरीवाले होते
ते इथून हटवले, जेणेकरून रस्ता मोकळा होईल आणि लोकांना इथेही म्हणजे रस्त्यावर आपण चालतोय तिथे काही अडचण नाही यायला पाहिजे आणि ट्रॅफिकची समस्या इथे भरपूर होती. तर त्यासाठी तेही आपण केलेलं आहे आणि नक्कीच सगळ्यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी रस्त्यावर उतरले, सगळे पदाधिकारी उतरले, त्यामुळे हे सगळं शक्य झालं आणि आताही आपण नवीन सुरुवात करत आहोत. लवकरच आपण जी पोलीसची बीट आहे ती पण शिफ्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, तेही लवकरात लवकर करून घेणार आहोत. आज संजय दिनोबा पाटील खासदार ईशान्य मुंबईचे यांच्या प्रयत्नाने आज खरोखर एक आनंदाची सगळ्या लोकांमध्ये लहर निर्माण झालेली आहे. आनंद सगळ्यांमध्ये आनंद निर्माण झालेला आहे की खरोखरच की खासदार आणि लोकप्रतिनिधी, माझे आमदार आणि बाकी नगरसेवक हे सगळे प्रयत्न करतायत की भांडूपच्या जनतेला कुठेही त्रास झाला नाही पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करतायत आणि तो प्रयत्न नक्कीच 100% सफल होत आलेला आहे. नवीन बेस्ट बस चौकी उभारल्यानंतर स्थानक परिसरातील वाहतुकीचे नियोजन अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून अतिक्रमण आणि गर्दीच्या समस्येवरही मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.